हॅलो स्टुडंट्स, तुम्हा सर्वांचे रवी क्लासेसच्या युट्यूब चॅनलवर सहर्ष स्वागत आहे. आय होप तुम्ही सर्व उत्तमच असाल. आज आपण 10वीचा गणित भाग 1 मधला सराव संच 2.4 बघणार आहोत. सराव संच 2.3 पर्यंत आपण काय बघितलं? जी वर्ग समीकरणे होते ती आपण साध्या पद्धतीने सॉल्व्ह केलेली आहेत, पूर्ण वर्ग पद्धतीने सॉल्व्ह केलेली आहेत आणि अवयव पद्धतीने सॉल्व्ह केलेली आहेत. मग आता ही वर्ग समीकरणे सॉल्व्ह करण्यासाठी आपण फॉर्म्युलाचा म्हणजेच सूत्राचा वापर सुद्धा करू शकतो. आता आता आपण सराव संच 2.4 चालू करण्याच्या अगोदर आपण ते सूत्र कसं तयार करतो ते बघणार आहोत. ठीक आहे, चला तर मग समजा आपल्याला वर्ग समीकरण दिलेलं आहे. वर्ग समीकरणाचं सामान्य रूप ax वर्ग अधिक bx अधिक c बरोबर 0. हे वर्ग समीकरणाचं सामान्य रूप आहे. ठीक आहे, मग आता मी काय करते, ह्या वर्ग समीकरणाला इथं काय आहे, ए ने भागते, म्हणून काय येणार, वरील समीकरणात कशाने भागूया, ए ने भागू. मग काय येणार, ए एक्स वर्ग छेद ए अधिक बी एक्स छेद ए अधिक सी छेद ए बरोबर शून्याला ए ने भागलं किंवा काय कशाने भागलं, उत्तर शून्यच येणार आहे. त्यामुळं लिहित नाही, ए ए कॅन्सल झाला, राहिला काय, एक्स वर्ग अधिक बी छेद ए गुणिले एक्स अधिक सी छेद ए बरोबर 0. हे आपल्याला मिळालं. आता आपण पूर्ण वर्ग पद्धतीमध्ये कसं करत होतो, जो मधला पद आहे त्याला 2 ने भागतोय, म्हणून मग आता मधला पद काय आहे, इथं मधला पद आहे बी छेद ए. ह्या पदाला सुद्धा कशाने भागूया, 2 ने भागूया. ठीक आहे, मग 2 ने भागल्यानंतर आपण काय करतो, त्याला वर्ग करतो, बरोबर, आणि त्याचा वर्ग आपण या वरच्या समीकरणामध्ये ऍड करतो आणि मायनस सुद्धा करतो. मग तेच करणार आहोत. आता मधलं पद काय, बी छेद ए, मग बी छेद ए ला 2 ने भागल्यानंतर काय उत्तर येणार, बी छेद ए. आता हा भागिलेचा गुणिले होणार, म्हणजे काय होणार, हा 2 इकडं वर आहे तो खाली जाणार आणि इथं वर 1 राहणार, म्हणजेच काय, बी गुणिले 1 बरोबर बी छेद 2 गुणिले बरोबर 2 वेळा ए. त्याचा आपण काय करायचंय, वर्ग ऍड करायचे आणि मायनस करायचे. ठीक आहे, मग आता हे काय करणार, वरील समीकरणामध्ये समीकरणात काय करणार आहोत, बी छेद 2 वेळा ए चा वर्ग मिळवू म्हणजे ऍड करू आणि वजा करू. तेच वजा करायचं, तेच ऍड करायचं, म्हणजेच काय, एक्स वर्ग अधिक बी छेद ए गुणिले एक्स अधिक बी छेद 2 वेळा ए चा वर्ग वजा बी छेद 2 वेळा ए चा वर्ग अधिक सी छेद ए सी छेद ए बरोबर 0. आता पार्टिशन करूया, 2 तुकडे करूया. मग राहणार काय, एका कंसामध्ये राहणार एक्स अधिक बी छेद 2 वेळा ए, बी छेद 2 वेळा ए चा वर्ग वजा बी वर्ग, इथे काय येणार, 2चा वर्ग 4 ए चा वर्ग ए वर्ग अधिक सी छेद ए बरोबर 0. यांचा आता आपण काय करूया, तिरकस गुणाकार करूया, म्हणजेच काय राहणार, बी वर्ग गुणिले ए अधिकचं काय होणार, वजा होणार, कारण की 4 ए वर्गचं चिन्ह काय आहे, वजा आहे. मग वजा 4 ए वर्ग सी छेद 4 ए वर्ग गुणिले ए बरोबर 0. म्हणजे तिथं काय, एक्स अधिक बी छेद 2 वेळा ए चा वर्ग, हे जसंच्या तसं लिहिलं, यांचा फक्त क्रॉस मल्टिप्लिकेशन केलेलं आहे. आता इथे याच्यामध्ये कॉमन काय आहे, ए कॉमन आहे, एक कॉमन लिहिला, बी वर्ग वजा 4 ए सी. ठीक आहे, खाली काय राहिला, 4 ए वर्ग गुणिले ए. आता हा ए ए कॅन्सल झाला,
राहिलं काय इथं, हा कंस जसाचा तसा बी छेद 2 वेळा ए चा वर्ग. आता इथं काय हे वजा आहे, बरोबर चिन्हाच्या दुसऱ्या बाजूला गेल्यावर काय होणार, वजाचं होणार अधिक, म्हणून बी वर्ग वजा 4 वेळा AC छेद 4 वेळा ए वर्ग. ए कॅन्सल झाला, राहिलेल्या गोष्टी बरोबर चिन्हाच्या दुसऱ्या बाजूला गेल्या. आता कंसात x अधिक b छेद 2 वेळा ए चा वर्ग. आता इथं काय आहे, वर्ग आहे, इथं वर्ग आहे का नाही, पण मी वर्गमूळ काढू, दोन्ही बाजूंचा वर्गमूळ काढू. दोन्ही बाजूंचं वर्गमूळ काढू. वर्गमूळ काढल्यानंतर काय राहणार, x अधिक b छेद 2 वेळा ए बरोबर, हा कशाचा वर्ग आहे का, कशाचाच नाहीये. बी वर्ग वजा 4 AC कशाचाच वर्ग नाहीये, म्हणून बी वर्ग वर्गमुळात जाणार वजा 4 AC, आणि वर्गमुळात जाणार म्हणून हे अधिक सुद्धा असू शकते आणि वजा सुद्धा असू शकते. छेद 4 कशाचा वर्ग आहे, 2चा, आणि ए वर्ग कशाचा वर्ग आहे, ए चा. आता इथपर्यंत समजलं. आता इथं बी छेद 2a काय आहे, अधिक आहे, बरोबर चिन्हाच्या दुसऱ्या बाजूला गेल्यावर होणार वजा, म्हणून x बरोबर काय येणार, x बरोबर वजा b छेद 2a अधिक वजा वर्गमुळात b वर्ग वजा 4 AC छेद 2 वेळा a. आता इथं काय बघतोय आपण, 2a कॉमन आहे, मग कॉमन असल्यामुळं आपण काय करतो, वरच्यांची डायरेक्ट बेरीज किंवा वजाबाकी जे काय असेल ते करणार आहोत. म्हणून इथं काय लिहू शकते मी, x बरोबर छेद समान आहे म्हणून एकच वेळा लिहिणार आहे 2a, कंसात काय राहणार, कंसात नाही, इथं काय राहणार, वर काय राहणार, वजा b अधिक किंवा वजा b वर्ग वजा 4 वेळा AC. समजलं हे, हा आहे तुमचा ऍक्च्युअल मध्ये सूत्र, ठीक आहे. आणि सूत्र म्हणजेच आपण काय लिहू शकते, x बरोबर काय लिहू शकतो, वजा b अधिक किंवा वजा वर्गमुळात b वर्ग वजा 4 वेळा AC छेद, म्हणजे दोघांना छेद आहे, छेद 2 वेळा a, किंवा ह्या x ला आपण अल्फा म्हणू शकतो किंवा बीटा म्हणू शकतो. अल्फा आणि बीटा हे असं, अल्फा किंवा बीटा असं नावं देऊ शकतो. किंवा x बरोबर आपण काय लिहू शकतो, वजा b, सॉरी इथं अधिक घेतलाय, अधिक, आता जर वर अधिक घेतला असेल तर मी इथं काय येणार, वजा b वर्ग वजा 4 वेळा AC छेद 2 वेळा a. हे काय आहेत, तुमच्या समीकरणाची मुळे आहेत किंवा उकली आहेत, ठीक आहे. या उकलींना आपण अल्फा सुद्धा म्हणू शकतो आणि बीटा सुद्धा म्हणू शकतो. जिथं प्लस असेल, इथं प्लस असेल, ती उकल किंवा ते मूळ दुसऱ्यापेक्षा मायनस त्यापेक्षा मोठे असते, ठीक आहे. जर ह्याला अल्फा नाव दिला तर हा अल्फा या बीटापेक्षा मोठा असेल, आणि जर ह्याला बीटा नाव दिला तर हा बीटा ह्या इकडच्या अल्फापेक्षा मोठा असेल. म्हणजे प्लस वाला मोठं असतं, मायनस वाला जरा लहान असतं. समजलं, हे आहे, इथपर्यंत आहे तुमचं सूत्र, ठीक आहे. आणि हे सुद्धा ह्याचाच थोडा विस्तार केलेला आहे. समजलं तुम्हाला. आता आपण सराव संच 2.4 बघणार आहोत. सराव संच 2.4, हे तुमचं सूत्र आहे. हेच थोडंसं एका साईडला प्लस लिहिलं, एका साईडला मायनस लिहिलं. हे आहे तुमच्या उकली, या समीकरणाच्या उकली आहेत किंवा या समीकरणाची मुळे आहेत. यांनाच म्हणून आपण अल्फा किंवा बीटा असं नाव देतो. अल्फा असं दाखवतात, बीटा असं दाखवतात. तर सराव संच 2.4 बघूया. सराव संच 2.4 मध्ये पहिला प्रश्न काय दिलेला आहे, खालील वर्ग समीकरण दिलेले आहे, त्या वर्ग समीकरणांची तुलना सामान्य रूपासोबत करायचे आणि त्या ए बी सी च्या किमती काढायच्या. आता पहिला प्रश्न काय आहे, x वर्ग वजा 7 वेळा x अधिक 5 बरोबर
0. हे समीकरण दिलेलं आहे. हे समीकरण जसंच्या तसं लिहिते. x वर्ग वजा 7x अधिक 5 बरोबर 0. या वर्ग समीकरणाची तुलना सामान्य रूप काय आहे? ax वर्ग अधिक bx अधिक c बरोबर 0 सोबत करू. ह्याच्या सोबत तुलना केल्यानंतर a ची किंमत काय मिळाली? a ची किंमत काय आहे? x चा सहगुणक 1 आहे म्हणून a ची किंमत आहे 1. b बरोबर काय आहे? वजा 7 आणि c बरोबर काय येईल? 5. समजलं उत्तर? आपल्याला ABC च्या किमती काढायला सांगितल्या. ABC च्या किमती मिळाल्या. प्रश्न क्रमांक 2 काय आहे? 2 वेळा m वर्ग बरोबर 5 वेळा m वजा 5. हे समीकरण दिलंय. 2 वेळा m वर्ग बरोबर 5m वजा 5. मग आता ह्याचं रूपांतर ऍक्च्युअल आता ह्या समीकरण आहे का प्रॉपर? ह्या समीकरणाला मी काय करते? m वर्ग अधिक 5m इकडे आल्यावर काय होणार? वजा 5m आणि वजा 5 इकडे आल्यावर काय होणार? अधिक 5 बरोबर 0. ह्या समीकरणाची तुलना समीकरणाच्या सामान्य रूप काय आहे? ax वर्ग. आता इथे x घ्यायचा का आपण? इथे m दिलाय म्हणून am वर्ग अधिक bm अधिक c बरोबर 0 सोबत करू. याच्या सोबत करायचंय म्हणून a ची किंमत काय येणार? म्हणून a बरोबर काय असणार आहे? 2. b ची किंमत काय आहे? वजा 5 आणि c ची किंमत आहे 5. आपल्याला किमती कशाच्या काढायला सांगितलंय? a, b आणि c. प्रश्न क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 3 मध्ये काय दिलंय? y वर्ग बरोबर 7 वेळा y. समीकरण आहे y वर्ग बरोबर 7 वेळा y. मग आता ह्याचं रूपांतर कशामध्ये करायचंय? y वर्ग आता अधिक 7y इकडे आल्यावर होणार वजा 7y. इथं c ची किंमत आहे का? काहीच नाहीये म्हणून 0 घेतला बरोबर 0. ची या समीकरणाची तुलना ay वर्ग अधिक by अधिक c सोबत करू. मग आता a ची किंमत काय येणार आहे? a ची किंमत आहे 1, b ची किंमत आहे वजा 7 आणि c ची किंमत असणार आहे 0. म्हणून a बरोबर 1, b बरोबर वजा 7 व c ची किंमत काय असणार आहे? 0. हे आपल्या किमती आहेत. सराव संच 2.4 मधला पहिला प्रश्न समजला तुम्हाला? आता आपण दुसऱ्या प्रश्नाकडे वळूया. सराव संच 2.4 मधला दुसरा प्रश्न बघूया. काय दिलाय? दुसरा प्रश्न, वर्ग समीकरणे सूत्राचा वापर करून सॉल्व्ह करणार. जे आपण सूत्र इथे शोधले आहे, हे जे काही सूत्र शोधले आहे त्या सूत्राचा वापर करून वर्ग समीकरणे सॉल्व्ह. आणि आपण सूत्र जे काय समीकरणे दिलेले असतील ते सोप्या पद्धतीने आणि लवकर सॉल्व्ह करण्यासाठी शोधलेलं आहे. ठीक आहे. या सूत्राचा वापर केल्यामुळं आपल्याला जी काही गणिते दिलेली असतील ती लवकरात लवकर आणि सोप्या पद्धतीने सॉल्व्ह करता येते, म्हणून हे सूत्र शोधलेले आहे. आणि ते सूत्र इथं स्टेप दिलेले आहेत, त्या थ्रू आपण सॉल्व्ह केलेलं आहे. याच सूत्राचा वापर करून आपण पुढची गणित सॉल्व्ह करणार आहोत. त्यांनी पहिला गणित काय दिलंय? सराव संच 2.4 मधला प्रश्न क्रमांक 2 मधला पहिला गणित, x वर्ग अधिक 6x अधिक 5 बरोबर 0. ठीक आहे. हा समीकरण दिलेला आहे. मग पहिल्यांदा आपण काय करतो? समीकरण लिहितो. x वर्ग अधिक 6x अधिक 5 बरोबर 0. या समीकरणाची तुलना म्हणजे कंपॅरिझन. तुलना ax वर्ग अधिक bx अधिक c बरोबर 0 सोबत करू.
ओके, ह्याच्या सोबत करायचं म्हणून आपल्याला ए ची किंमत काय मिळणार? ए बरोबर 1, बी बरोबर 6 आणि सी बरोबर 5 आहे. ठीक आहे. आता आपण इथं कशाच्या ए बी सी च्या किमती काढलेल्या आहेत. मग आता आपण सूत्राचा वापर करायचा आहे आणि हे आपल्याला गणित सॉल्व्ह करायचे, याची मुळे फाइंड आउट करायचे. मग आपण ह्याचा हा गणित सूत्राचा वापर करून शोधणार आहोत. मग सूत्र काय इथे आलेलं आहे? एक्स बरोबर वजा बी अधिक आणि वजा वर्गमुळात बी वर्ग वजा 4ac छेद 2a हा सूत्र आहे. या सूत्राचा वापर करून करणार. मग आपल्याला इथे थोडं कठीण काय आहे? बी वर्ग वजा 4ac. मग पहिल्यांदा बी वर्ग वजा 4ac ची किंमत काढूया. म्हणून बी वर्ग वजा 4 वेळा ac ची पहिल्यांदा किंमत काढू. हे पहिली स्टेप आहे सॉल्व्ह करण्यासाठी पहिली स्टेप. आता दुसऱ्या स्टेप मध्ये बी वर्ग वजा 4ac ची किंमत काढूया आणि ती किंमत सूत्रामध्ये टाकायची. बी वर्ग म्हणजे बी चा वर्ग म्हणजे कशाचा वर्ग? 6 चा वर्ग वजा 4 गुणिले ए ची किंमत आहे 1 गुणिले सी ची किंमत आहे 5. 6 चा वर्ग काय आहे? 6 6 36 वजा 4 1 4 4 गुणिले 5 5 चोक 20. आता 36 मधून 20 गेले, राहिले किती? 16. म्हणून बी वर्ग वजा 4 वेळा एसी ची किंमत किती आलेली आहे? 16 आलेली आहे. ही किंमत काढली. आता आपण सूत्राचा वापर करूया. म्हणून सूत्र कुठलं आहे? एक्स बरोबर वजा बी अधिक वजा वर्गमुळात 4 बी वर्ग वजा 4 वेळा एसी छेद 2 वेळा ए ह्या सूत्राचा वापर करू. या सूत्राचा वापर करणार. सूत्र आपण इथं काढलेलं आहे, पाठीमागं काढलेलं आहे. इथं आहे बी वजा बी अधिक वजा बी वर्ग वजा 4ac छेद 2 वेळा ए. हेच सूत्र आहे. या सूत्राचा आपण वापर करणार आहोत. म्हणून आता काय येणार? एक्स बरोबर वजा बी म्हणजे बी ची किंमत काय आहे? 6 म्हणजे इथं काय येणार? वजा 6 अधिक वजा बी वर्ग वजा 4ac ची किंमत किती आलेली आहे? आता हा आहे आपली थर्ड स्टेप. पहिली स्टेप एबीसीच्या किमती काढल्या. दुसरी स्टेप बी वर्ग वजा 4ac ची किंमत काढली. तिसऱ्या स्टेप मध्ये आपण सूत्र वापरणार आहोत. सूत्रामध्ये किमती भरणार आहोत. बी ची किंमत आहे 6 अधिक वजा बी वर्ग वजा 4ac ची किंमत किती आलेली आहे? 16. म्हणून 16 टाकली. इथं 2 गुणिले ए ची किंमत आहे 1 बरोबर वजा 6 अधिक वजा 16 कशाचा आहे? वर्ग. 16 कशाचा वर्ग आहे? 4 चा वर्ग 16. मग वर्गमुळात 16 म्हणजेच काय आहे? 4 छेद 2 बेके बे. म्हणजेच मी काय लिहू शकते? एक्स बरोबर वजा 6 हे 6 अधिक 4 छेद 2 किंवा एक्स बरोबर काय लिहू शकते? वजा 6 वजा 4. आता इथं अधिक घेतला, मग आता नेक्स्ट टाइमला इथं काय घ्यायचंय? वजा घ्यायचंय. वजा 6 वजा 4 छेद 2 म्हणजेच 6 वजा इथं अधिक वजा 6 आणि अधिक 4 दोन्ही चिन्ह कसे आहेत? भिन्न चिन्हांची वजाबाकी होते. म्हणजे 6 तून 2 गेले राहिले, 6 तून 4 गेले राहिले 2, पण चिन्ह मोठ्या संख्येचा वजा आहे म्हणून वजा 2 छेद 2 किंवा एक्स बरोबर इथं दोन्ही चिन्ह समान आहेत. समान चिन्हांची बेरीज होते म्हणजे 6 अधिक 4 बरोबर 10, पण चिन्ह वजाच राहणार. म्हणजे 2 ने 2 ला भागल्यावर काय येते? बे एके बे आणि बे पंचे 10. एक्स ची किंमत किती आली? वजा 1 किंवा या एक्स ची किंमत किती आलेली आहे? वजा 5. आता आपण बघितलेलं होतं, जिथं अधिक चिन्ह घेतो त्याची जी उकल असेल किंवा त्याचे जे मूळ असेल ते मोठं असतं ऍज कम्पेअर टू जिथं वजा चिन्ह घेतो. मग इथं आलेले वजा 1 आणि इथं आलेले वजा 5. वजा 1 ही संख्या वजा 5 पेक्षा मोठीच असणार आहे. म्हणून आपण इथं हे अगोदर म्हटलेलं ते योग्य आहे. एक्स ची किंमत इथं काय आली? एकतर वजा 1 असेल किंवा वजा 5.
समजलं? आता आपण समीकरण क्रमांक म्हणून आपण काय लिहू शकतो? -1 -1 -5 ही x वर्ग अधिक 6x अधिक 5 बरोबर 0 ची मुळे आहेत. आता आपण सेकंड क्वेश्चन काय आहे? x वर्ग वजा 3x वजा 2 बरोबर 0. आता समीकरण काय आहे? x वर्ग वजा 3x वजा 2 बरोबर 0. या समीकरणाची तुलना म्हणजे कंपॅरिझन जो स्टँडर्ड फॉर्म आहे काय आहे? ax वर्ग अधिक bx अधिक c बरोबर 0 सोबत करू. म्हणून a ची किंमत किती मिळाली? 1. b ची किंमत किती मिळाली? -3 आणि c ची किंमत किती मिळाली? -2. इथपर्यंत किंमत मिळाली. हे फर्स्ट स्टेप समजली. आता सेकंड स्टेप काय आहे? आपण सूत्राचा वापर करून सॉल्व्ह करणार आहोत. मग सूत्रामध्ये कशाचं आहे? वर्गमूळामध्ये काय आहे? वर्गमूळामध्ये b वर्ग वजा 4 वेळा ac आहे. मग b वर्ग वजा 4 वेळा ac ची किंमत काढूया. b वर्ग म्हणजेच -3 चा वर्ग वजा 4 गुणिले a ची किंमत आहे 1 गुणिले c ची किंमत आहे -2. 3चा वर्ग 9 वजा 3चा वर्ग सुद्धा काय येणार? अधिक 9च येणार. 4 एके 4 4 दोणे 8 वजा 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 वजांचा गुणाकार अधिक येणार म्हणजे 4 दोणे 8 कसं येणार? अधिक 8. ठीक आहे. 9 अधिक 8 बरोबर किती आले? 17. सेकंड स्टेप समजली. आता तीच आपण सूत्रामध्ये पुट करूया. सूत्र काय आहे आपल्याला? थर्ड स्टेप काय आहे? सूत्र म्हणजे x बरोबर वजा b अधिक वजा वर्गमुळात b वर्ग वजा 4 वेळा ac छेद 2 वेळा a. हाच तो सूत्र आहे की जो आपण पहिल्यांदा बघितला होता. हाच तो सूत्र. याच सूत्राचा वापर करायचा आहे. वर्गमुळातली गणितं सॉल्व्ह करण्यासाठी जर सूत्राचा वापर करा असं सांगितलं असेल तर नेहमी हाच सूत्र वापरायचं आहे. म्हणजे वजा b अधिक वजा वर्गमुळात b वर्ग वजा 4ac छेद 2a. ह्या सूत्राचा वापर करू. म्हणून x बरोबर काय येणार? x बरोबर वजा b म्हणजे वजा 3 अधिक वजा वर्गमुळात b वर्ग वजा 4ac ची किंमत किती आलेली आहे? 17. मग इथं काय लिहिणार मी? 17 छेद 2 गुणिले a ची किंमत आहे 1 वजा 3. आता इथं लिहिते मी x बरोबर अधिक वर्गमुळात 17. कशाचा वर्ग आहे? कशाचाच वर्ग नाहीये. त्यामुळे वर्गमुळात 17 जशाचं तसं राहणार. छेद 2 गुणिले 1 बरोबर 2. आता इथं अधिक लिहिला तर दुसऱ्या बाजूला काय लिहिणार मी? वजा लिहिणार म्हणजेच किंवा x बरोबर वजा 3 अधिक वर्गमुळात 17 छेद 2 किंवा x बरोबर काय येणार? वजा 3 वजा अधिक झाल्यानंतर काय लिहायचंय? वजा किंवा पहिल्यांदा जर वजा लिहिलं तर नेक्स्ट टाइम अधिक लिहायचंय. वजा 17 छेद 2. हीच असणार आहे तुमचे उत्तर. कारण की पुढं वर्गमुळात 17ची किंमत मिळत नाहीये. इथं पण वर्गमुळात 17ची किंमत मिळतच नाहीये. म्हणून याच्या पुढे आपण जाऊ शकणार नाही. ही आहे तर तुमची मुळे. म्हणून आपण काय लिहू शकतो? वजा 3 अधिक 17 छेद 2 वजा 3 वजा वर्गमुळात 17 छेद 2 ही या समीकरणाची मुळे आहेत. कुठल्या समीकरणाची? x वर्ग वजा 3x वजा 2 बरोबर 0.
या समीकरणाची मुळे आहेत. ठीक आहे, आज आपण इथंच थांबूया. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण सराव संच 2.4 ची राहिलेली गणितं बघणार आहोत. टोटल 6 गणितं आहेत आणि प्रश्न क्रमांक 3 सुद्धा आहे. समजलं हे गणित? या व्हिडिओमध्ये आपण वर्ग समीकरणे सोडवण्यासाठीचं सूत्र तयार केलेलं आहे. तो स्टेप बाय स्टेप मधून शोधलेला आहे आणि ते तुम्हाला समजलं असेल की कशा पद्धतीने तो सूत्र आलाय. तो सूत्र शोधून आपण मग सराव संच 2.4 चा पहिला प्रश्न सॉल्व्ह केला. प्रश्न क्रमांक दुसऱ्यातला 2 गणितं सॉल्व्ह केली. राहिलेला प्रश्न क्रमांक 2 मधले 4 गणितं आणि प्रश्न क्रमांक 3 राहिलेला आहे, तो आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघू. जर तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल किंवा जे काय आपण शिकवलंय किंवा जे आपण बघितले ते तुमच्यापर्यंत पोहोचलं असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असेल तर नक्की सबस्क्राईब करा. तोपर्यंत अभ्यास करा, नवीन नवीन गोष्टी शिकत राहा. टाटा, बाय बाय.